कॉक्रोच जनता पार्टी आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा जंतर मंतरवरून संसदेकडे निघालेला मोर्चा पोलिसांनी खरं तर केरळ भवन परिसरामध्ये अडवलेला आहे। आरोप केला गेला आहे त्यांच्याकडनं की अनेक ठिकाणी पोलिसांनी लाठीचार्ज केलेला आहे। या सगळ्याच्या विषयी बोलण्यासाठी माझ्यासोबत उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे खासदार अरविंद सावंत आहेत। सावंत साहेब, मला पहिली प्रतिक्रिया द्या। तुम्ही सगळी दृश्य बघितली आहेत, त्या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? मला पहिली ती प्रतिक्रिया पाहिजे। खूप संताप आहे आणि राग पण आहे। 20 दिवस शांततापूर्ण चाललेल्या आंदोलनाला सरकारला भेटण्याची बुद्धी होऊ नये यातच तानाशाह्या दडलेला आहे। कुठल्या पद्धतीचा एक तर ही संबंध तरुण पिढी आहे ती उद्ध्वस्त होईल अशी भीती वाटते। त्या नीट परीक्षेमध्ये 22 लाख मुलं बिली, त्याची कुटुंब सगळी त्यांना परिणाम भोगावे लागले। 2,79,000 मुलं पुन्हा परीक्षा जेव्हा घेतली ते बसलीच नाही परीक्षेला, त्यांचं इतकं नैतिक धैर्य खाली गेलं। आता अशा वेळेला त्या परीक्षेचा निकाल आता लागलाय, त्याच्यात पण गडबड घोटाळा आहे। काय मागणी केली तो मंत्र्यानं राजीनामा द्यावा, काय मोठीशी गोष्ट होती? नसेल राजीनामा द्या, संवाद तर साधा, संवाद साधत नाहीत हे निर्लज्ज लोक। त्या खुर्चीला चिटकून बसतात। लालबहादूर शास्त्रींची आठवण येते हो। एक माणूस, फक्त एक व्यक्ती, एक नागरिक रेल्वेच्या अपघातात मेला, त्यांनी राजीनामा दिला। तो दिल्यानंतर पंडित नेहरू तत्कालीन पंतप्रधान त्यांनी सांगितलं नाही मी राजीनामा घेणार नाही। लालबहादूर शास्त्री म्हणाले मला काम नाही करायचं या पदा, मी नाही करू शकत, मला हे खूप लागलेलं आहे, माझा राजीनामा घ्या। आहे असं काही उदाहरण? इतक्या रेल्वेच्या अपघातात मेल्यानंतर रील करत असतात ही असली माणसं आपल्या समोर आहेत आणि ते अंधभक्त टाळ्या वाजवत असतात। असं म्हणजे असा प्रचंड येऊन बघा आता काय हाल आहेत ते ह्या तरुण मुलांना। आज आज ते मोर्चा काढल्यावर तर माहिती होतं ना, काल काय नाही बोललात तुम्ही? वांगचुना अटक जेलमध्ये काढाय तुम्ही पडदे लावून वांगचुना घेऊन गेलात, त्याविषयी तिथे जाऊन कोणतरी एक मंत्री बोलला असं लोकांचं समाधान झालं असताना। सकाळी ज्यावेळी 9 वाजता ते बाहेर निघणार होते, त्यांनी वेळ दिलेली होती 9ची, त्यावेळी दिल्ली पोलिसांच्या माध्यमातून मेसेज दिला गेला की सरकार आता चर्चेसाठी तयार आहे। जे पी नड्डा चर्चा करतात आंदोलकांशी आता। अरे पण आता म्हणजे तो मोर्चा, ते बॅरिकेड उडवली गेली, ते बाहेर पडले, तुम्ही त्यांना दांड्याने मारलं, तुम्ही अश्रुधूर सोडला, तुम्ही पाण्या वॉटर कॅनन म्हणतात ते सोडल्या। आता बघा इथे माझ्या चौकात आहेत बंगले, आवाज येतोय बघा, इथपर्यंत पोहोचलेत ते। हा पार्लमेंटचा दुसरा दरवाजा आहे आणि आता तुम्ही पार्लमेंटचे दरवाजे बंद केलेले आहेत। माझं म्हणणं, दरवाजे पार्लमेंटचे नका करू बंद, तुमचे हृदयाचे ते पडलेत ना बंद, ते उघडा आणि ते दरवाजे उघडून सांगा काय रे बाबा तुझी वेदना आहे। मला आजही आठवण येते, वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणायचे की आपलं सरकार आलेलं आहे तर माझी पहिली अपेक्षा असेल इतकं उत्तम काम करा की लोकांना मोर्चे घेऊन येण्याची पाळी येतं का म्हणे। आणि समजा एखादा मोर्चा आलाच तर मंत्र्याच्या 6व्या मजल्यावर बसलेल्या मंत्र्याने खाली उतरायचं आणि त्या मोर्चाचा समोर जाऊन का बाबा मोर्चा काढला तुम्ही, काय तुमचे प्रश्न सोडवतो आम्ही। हा बाळासाहेबांचा विचार, ती गधडं तिकडे आहेत ना, त्यांना सांगा बाळासाहेबांचे हे विचार बघा। 20 दिवस बंद आहे, तुमच्यातला एक माणूस फिरकला नाही हो तिकडे। ही तुमची त्या नव्या पिढीबद्दल खरं तर आदरणीय उद्धवजींनी परवा छान सांगितलं, हे भविष्य भारताचं आहे, यांच्या भविष्याविषयी खेळता तेव्हा भारताच्या भविष्याची पण खेळता तुम्ही। आणि म्हणून काल परवाकडे आदित्यजी ठाकरे, आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी मुंबईत जे याच विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी आंदोलन केलं, त्याला न भूतो न भविष्यशी असा पाठिंबा मिळाला। ही तरुणाई तिथे आलेली होती, त्यांची स्वप्न उद्ध्वस्त करताय का तुम्ही? काय दाखवताय का तुम्ही? सावंत साहेब, मोर्चा त्यांनी सुरू केला। अभिजित दिपकेने आरोप केलेला आहे की गीतांजली वांगचुक, ज्या सोनम वांगचुक यांच्या पत्नी आहेत, त्यांनाही पोलिसांकडनं मारहाण केली गेली। अभिजित दिपकेचा आरोप आहे मलाही पोलिसांनी गाडीत घुसून मारलं, अशा पद्धतीचा आरोप अभिजितने केलेला आहे। त्यांनी तो आरोप केला, त्याच्यात सत्य असेल म्हणून मधल्या काळात आम्ही पार्लमेंटमध्ये अर्धा तास बंद झालं, मी, माननीय संजय राऊतजी आणि माननीय अनिल देसाई, आम्ही 3 जण मिळून सफदरजंग हॉस्पिटलला गेलो। अर्धा पाऊण तास आम्हाला लटकवलं, इधर बैठो उधर बैठो, अभी आ जाएंगे, वो ऑफिस आएगा, डायरेक्टर आ जाएगा, सिक्युरिटी आ जाएगा। अरे काय कोण आलंय, कोण त्याच्याशी संवाद साधायचा ना। शेवटी आम्ही कंटाळून आम्ही नाही दिलं भेटायला, आम्हाला माननीय वांगचूंना भेटायला दिलं नाही। ही तुमची हुकुमशाही आहे। शेवटचा प्रश्न विचारतो, पार्लमेंटच्या सेशनचा आज पहिलाच दिवस होता, सभागृह तुम्ही अनेक वेळा विरोधकांनी बंद पाडलं, तुमचा मुद्दा हाच होता की चर्चा याच्यावरती झाली पाहिजे। आमचे तेच तर मुद्दे आहेत ना, बाहेर एवढं चाललंय तुम्ही शांत हो, ते काय बसतात ना पीठासीन अधिकारी, असं वाटतं ते काय सांगू तुम्हाला, हे इसीलिए दिया है बात कर, अरे हम तो वही कह रहे हैं बात करने की बात,
समय हमने दो मांगे की, एक प्रभु रामचंद्र जी के जो वहाँ चढ़ावे पे जो हुई चोरी भ्रष्टाचार, और दूसरी मांगी है आज हमने कहा ये आंदोलन के लिए इसकी ये मांग को पहले के ले लेंगे। चलो सभी ने मांगा, सभी पार्टी के लोग, हम लोग सदन उधर आके बैठ, कुछ लोग वहाँ नीचे गए हैं, अभी वेल में गए हैं, बात कर रहे हैं, नारे दे रहे हैं, फिर भी चुप, आधा घंटा फिर बंद, आधा घंटा फिर 5 बार संसद आपने स्थगित कर दी। नाही, तुम्ही याच मुद्द्यावरती ठाम असणार आहात? 100% आमचे घेतलेले मुद्दे कधी आम्ही सोडत नाही, आम्ही ठाम आहोत। निश्चितच आपण जर बघितलं तर हे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे खासदार अरविंद सावंत होते आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की जोपर्यंत या विषयावरती चर्चा होत नाही तोपर्यंत आम्ही सभागृह चालू देणार नाही, असं म्हणत असतानाच हुकुमशहा देशामध्ये आलेला आहे की काय, अशा ही पद्धतीचा प्रश्न अरविंद सावंत या सगळ्या भूमिकेवरती त्यांनी विचारल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं आहे। कॅमेरा पर्सन राकेश कुमार समी, प्रमोद जगताप, TV9 मराठी, नवी दिल्ली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।